भाजपच्या नेत्यांचं म्हटलं जातं की जे मराठीचा किंवा मुद्दा उपस्थित करतात आहे त्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतात। मला असं वाटतं की कोण कुठे शिकतंय आणि CBSE असेल ICSE असेल इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? मुख्यमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का प्रत्येक गोष्टीची आंदोलन आम्हीच करायची? एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, CBSE मध्ये पण ICSE मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? का आमचे आंदोलन होण्याची वाट बघतायत का मुख्यमंत्री? स्वतःहून काही गोष्टी मुख्यमंत्र्यांनी कराव्यात ना। सगळी जबाबदारी आमच्यावर ढकलून तुम्ही काय फक्त सत्ता उपभोगणार का? भाजपकडून एक प्रचार सातत्याने केला जातो, जेव्हापासून हा हिंदीचा सगळा मुद्दा उपस्थित करण्यात आला, जे रद्द करणं सरकारला भाग पाडण्यात आलं, मात्र उद्धव ठाकरेंनीच तो अहवाल स्वीकारलेला होता, हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करण्यात। मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे काय द्यायचं ते। एक मुद्दा असा होता की हिंदी सक्तीच्या विरोधात विजय मेळावा घेण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येतात आहे, मात्र सध्या राजकीय वर्तुळात त्या पलीकडे पण चर्चा होत आहे की फक्त ह्या मुद्द्यापुरतेच एकत्र येणार की भविष्यात देखील एकत्र राहणार। मला वाटतं तो निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील। कुणाची युती व्हायची किंवा नाही करायची हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र आम्ही खऱ्या अर्थानं देशाच्या हितासाठी लढणारे आहोत असंही मुख्यमंत्री म्हणतात। मला असं वाटतं की ते देशभक्त नाहीत असं कोणी म्हटलेलंच नाही ना, कशाला स्वतःला लावून घेत आहेत? पण ते बाकीचे देशभक्त नाही आहेत असं म्हणतात विरोधकांना। नाही, आता विरोधकांना त्यांनी काय बोलावं काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण देशभक्ती हा काय भारतीय जनता पक्षाचा मक्ता नाहीये। मला असं वाटतं जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा बाहेरच्या राज्यात पण तुम्ही विरोधी पक्षालाच पाठवलं ना, त्यामुळे देशभक्ती आमचाच ठेका आहे असं कोणी म्हणू नये, योग्यही नाही आहे ते। तर मराठी माणूस एकत्र आल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं या ठिकाणी संदीप देशपांडे म्हणालेत। मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी स्वतःहून कराव्यात असंही संदीप देशपांडेंनी या ठिकाणी म्हटलंय। समितीचा अहवाल काहीही येऊ द्या पण हिंदी सक्ती नकोच अशी भूमिका मनसेने घेतली आहे।